जे विद्यार्थी SC कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांसाठी महा-DBT आणि स्वाधार योजना सोडून कोणती स्कॉलरशिप आहे का? तर हो, यामध्ये एक स्कॉलरशिप आहे की जी स्कॉलरशिप तुम्ही महा-DBT या साईटवर फॉर्म भरू शकता आणि यामध्ये जे बेनिफिट्स असेल ते विद्यार्थ्यांना डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार. तर या स्कॉलरशिपबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. भरपूर सारे असे विद्यार्थी होते की जे विचारत होते की SCसाठी कोणती वेगळी स्कॉलरशिप आहे का ज्यामध्ये आम्ही आमचे फॉर्म भरू शकतो. तर हो, तुम्ही सर्वात प्रथम महा-DBTच्या साईटवर या, ज्यावरती तुम्ही कॉलेजची स्कॉलरशिपचा फॉर्म भरता. साईटवर आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही लॉग इन करून घ्या. तुमच्याकडे स्वतःचा ID आहे, पासवर्ड आहे. तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल किंवा भरायचा बाकी असेल त्या साईटवर व्हिजिट करा, लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर अशाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती यावरती दिसून पडेल. स्कॉलरशिप चेक करण्यासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर आपण त्याबद्दलची संपूर्ण डिटेल्स, संपूर्ण GR, संपूर्ण माहिती बघू शकतो. यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे, जी म्हणजे जे विद्यार्थी स्वाधार फॉर्म भरत असेल ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकत नाही. हे लक्षात असू द्या. तुम्ही जर स्वाधार भरून राहिलेले असेल तर हा फॉर्म भरू नका. क्लिअर? जे विद्यार्थ्यांना स्वाधार मिळालेला नाही आहे, इलिजिबल नाही आहे, कोणाला पर्सेंटेज कमी होते जसे की 12वीमध्ये 50चा क्रायटेरिया आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला नसेल ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात. किंवा ज्यांनी स्वाधार भरलेलाच नाही आहे किंवा भरता येत नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. परंतु स्वाधार भरणारे विद्यार्थी यामध्ये इलिजिबल नाही आहे, कारण ही पण स्कॉलरशिप एक मेंटेनन्स स्कॉलरशिप आहे त्यामुळे. तर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर आपण बघणार आहे स्कॉलरशिपचं नाव. तर स्कॉलरशिपचं नाव आहे विद्यावेतन. यामध्ये विद्यार्थ्यांना 7,000 रुपयापर्यंत बेनिफिट्स दिला जातो. जेही विद्यार्थी प्रोफेशनल कोर्समध्ये आहेत ते विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात. यामध्ये फर्स्ट जे ऑप्शन आहे इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर SCसाठी जेवढे स्कॉलरशिप आहे इथे तुम्ही बघू शकता. पहिली स्कॉलरशिप आहे पोस्ट मॅट्रिक, जी आपण कॉलेजसाठी भरतो 2.5 लाखाच्या आतमध्ये इन्कम. 2 नंबरची फ्रीशिप 2.5 लाखाच्या वर कॉलेजला फॉर्म भरतो. 3 नंबरची मेंटेनन्स अलाउन्स फॉर स्टुडंट स्टडिंग इन प्रोफेशनल कोर्स. जेही विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात. प्रोफेशनल कोर्स कोणते? जे कोर्स CET मार्फत होतात. इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, मेडिकल, त्यानंतर MCA, MBA, ME, MTech, डिप्लोमा पॉलिटेक्निक अशाबद्दल जेही कोर्स आहे, BEd वगैरे हे सुद्धा प्रोफेशनल कोर्समध्ये येतात, ते सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात. तर अशाबद्दल ही एक मेंटेनन्स स्कॉलरशिप आहे. जेही विद्यार्थी स्वाधार भरू शकले नाही आहे ते विद्यार्थी या स्कॉलरशिपचा बेनिफिट्स घेऊ शकतात. तर यामध्ये आपण बघणार आहे की कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे. तर आपण मेंटेनन्स स्कॉलरशिपला क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये एकच कंडिशन आहे की विद्यार्थी हा भाड्याने राहत असला पाहिजे, म्हणजे रेंटनी राहत असलेला पाहिजे. त्यांना भाडे करारनामा म्हणजे रेंट ॲग्रीमेंट हे नोटरी स्वरूपात लागू शकते. याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या कॉलेजमधून किंवा जवळ तुमच्या जेही समाज कल्याण ऑफिस आहे जिल्ह्याचे तिथे जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तिथून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते. तर यामध्ये ही जी मेंटेनन्स स्कॉलरशिप आहे फक्त SC कास्टसाठी आहे. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, बघू शकता. यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघा. GRची कॉपी जिथून आपण अप्लाय करतो तिथे GRची कॉपी दिलेली आहे. हा GR आहे. यामध्ये बघू शकता ज्यांचाही अभ्यासक्रम 4 ते 5 वर्षाचा आहे त्यांना 7,000 रुपये मिळणार. 2 ते 3 वर्षाचा असेल 5,000 रुपये मिळणार. BEd DED असेल त्यांना 5,000 रुपये मिळणार. SC कास्टमधील विद्यार्थी ओनली. बाकी कोणतेही विद्यार्थी यामध्ये इलिजिबल नाही आहे. तर तुम्ही जर SC कास्टमध्ये असेल तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, बघू शकता. या प्रकारे तुम्ही विद्यावेतन योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेत नसाल तर, जर तुम्ही स्वाधार भरत असाल तर ही योजना तुमच्यासाठी नाही आहे. अशा प्रकारे ही अपडेट आहे. ज्यांनाही फॉर्म भरायचा आहे भरा. परंतु जर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तुम्ही कॉलेज किंवा समाज कल्याण ऑफिसमधून संपूर्ण माहिती घेऊ शकता. लवकरात लवकर माहिती घ्या आणि हा फॉर्म फिल करा. फक्त एवढंच आहे की जोही तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे कॉलेजचा, त्यामध्ये तुम्हाला एडिट करावं लागेल लास्ट पेजला, जिथे हॉस्टेल क्लिक करून भाड्याने कुठे राहता त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची आहे. त्यामध्ये तुमचं जे रेंट ॲग्रीमेंट आहे ते त्यामध्ये अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून स्कॉलरशिपच्या फॉर्मसोबतच तुम्हाला विद्यावेतनचा फॉर्म ऑफिसला सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे फॉर्म भरा आणि आपल्या कॉलेजला सबमिट करा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता.
कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि स्वाधार योजना, महा-डी-बी-टी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वयं योजना अशा ज्याही स्कॉलरशिप असते त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येते। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।